किससे ये नहीं होता बॉलर कमी पडतोय नाही दाजींचीच गाडी बघितली होतं नाही खेळत असते मी काल बघितलेला मेसेज खेळ 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 आता घेतली तिला जरा 4-5 दिवस खेळल्यानंतर बॅट बांधायची आहे खालून मध्ये एकटी आहे बॉलर मिडल स्टाफ आहे संपून यायचं नाही कोण खेळते कम ऑन वियान कम ऑन अरे बॉल आहे अरे वा यार बॉल आहे मग आता सुकायला पाहिजे लाकूड जेव्हा सुकली ना 8 दिवस आहे एवढ्या लोक पोरांचं मन नका मोडू बरं का नाही रे बाबा गुड वन कम ऑन चल जल्दी जल्दी फास्ट उठ लवकर कम ऑन जल्दी फास्ट वियान फिल्डिंग नीट नीट पळून कम ऑन Hello everyone, I am dashing bowler Bunny. This is my jersey number 18. This is my 18. This is my bowler, middle order batsman. Bas. My jersey number is. Bas. Himesh Salunke, right arm fast bowler and opener batsman. Hi, I am Raju. I am a captain of Shore Strikers. My role in my team is first number striker batsman, and also I am part-time right arm slow bowler. My jersey number is 10. Hi, I am Raju. I am leading my team Shore Strikers. My role is first number batsman, and I am also bowling slow up, right arm slow. My jersey number is? My jersey number is 10. I am finisher, I am hard hitter, I am low order batter and fast bowler. My jersey number is 1. Hi, I am Sresh Kolle. I am faster bowler. My jersey number 19. Right arm faster bowler and opener batsman. Jersey number 78. My name is Roshan. My jersey number 45. I am all rounder. बस का परत करा जाऊ. हाय मी सचिन मी ऑलराऊंडर आणि मी टीमचा व्हाईस कॅप्टन आहे नंबर 8 स्पिनर म्हणा स्पिनर. हाय मी महेश बाबळे राईट आर्म फास्टर बॉलर आणि ओपनर बॅट्समन I am Roshan. हाय मी महेश बाबळे My jersey number राईट आर्म फास्ट बॉलर आणि ओपनर बॅट्समन थर्ड नंबर बॅट्समन नंबर 17 मी महेश साळुंके राईट आर्म फास्ट बॉलर अँड ओपनर बॅट्समन Jersey number 7. नंबर 07 याद रखना मी महेश साळुंके राईट आर्म फास्ट बॉलर आणि फास्टर बॅट्समन जर्सी नंबर 7 धोनीचा फॅन. पहिला सांग सर मी ऑलराऊंडर कल्पेश बेलेकर. Jersey number 17. Hi, मी नितीन. मी मिडल ऑर्डर बॅटर आणि राईट हँड बॅट्समॅन. आय एम ओपनिंग बॅट्समॅन अँड राईट हँड फास्ट बॉलर.
बॉल 40. दुसरी इनिंग 6 ओव्हरमध्ये 68 ना 69 धावाची गरज. पहिलं षटक घेऊन येत आहे सर. पहिला चेंडू सर यांचा आणि नितीन यांना बीट केलेला आहे आणि आउट केलेला आहे यष्टीरक्षक यांनी. नितीन पहिल्याच बॉलात आउट. ट्राय बॉल होता, ट्राय झालेला आहे, पहिला बॉल झालेला आहे. आता कॅप्टन सचिन हे दुसरा चेंडूचा सामना करणार आहेत आणि ते सर दुसरा बॉल टाकणार आहेत. सर दुसरा बॉल घेऊन सचिन वाईटच्या चक्करमध्ये बॉल घालवलेला आहे त्यांनी. आता तिसरा बॉल घेऊन येत आहे सर आणि सचिन यांना बीट केलेला आहे. 3 बॉल झालेले आहे. चौथा बॉल घेऊन येत आहे सचिन यांना आणि चौथा बॉलही बीट झालेला आहे आणि कॅप्टन सचिन आहेत. 4 बॉल. 5वा बॉल घेऊन येत आहे सर हे आणि सचिन यांना आणि 5वा बॉल बीट. सचिन यांचं एकदम रेकॉर्ड ब्रेक इनिंग. 4 बॉल डॉट खेळण्याची. 6वा बॉल सचिन यांनी मारलेला आहे उत्कृष्ट असा 6. एक और 6 रन झाले आहे. बन्नी बॉलिंग घेऊन येत आहे महेश वाबळे यांना आणि पहिला बॉल बन्नीचा महेश वाबळेंनी सोडून दिलेला आहे. वाईट बॉल. 7 धावा. 1 ओव्हर 7 धावा. ही विनिंग जिंकण्यासाठी खेळत आहे सचिन टीम आणि महेश वाबळे यांनी उत्कृष्ट असा मारला आहे पण काहीच नाही. 1 बॉल 7 आणि दुसरा बॉल बन्नी यांचा आणि महेश वाबळे यांनी उत्कृष्ट असा मारलेला आहे. तुम्ही पाहू शकता पण काहीच नाही. 2 बॉल 7 रन. 2 बॉल 8 सचिन यांना. बन्नी यांचा बॉल आणि सचिन आज फॉर्म मध्ये नाही दिसत आहे कॅप्टन सचिन. 3 बॉल 8 धावा. बन्नी चौथा बॉल घेऊन येत आहे कॅप्टन सचिन यांना. कॅप्टन सचिन आणि चौथा बॉल कॅप्टन सचिन यांनी उत्कृष्ट मारलाय षटकार. कोण म्हणतं सचिन नाही फॉर्मात, सचिन आहे जोमात. 5वा बॉल बन्नी हे घेऊन सचिन यांना आणि सचिन यांनी परत एकदा उत्कृष्ट असा मारला आहे पण अडवलेला आहे. 5 बॉल. शेवटचा बॉल बन्नी हे सचिन यांना घेऊन येताना आणि बीट झाले सचिन. 2 ओव्हर 14 धावा झालेल्या आहेत. 2 ओव्हर 14 आणि कॅप्टन राजू हे बॉलिंगला आलेले आहेत. कॅप्टन राजू महेश वाबळे यांना. महेश वाबळे काय करतात पाहूया आणि पहिला बॉल महेश वाबळे बीट झालेत. स्टेडी महेश स्टेडी. 1 बॉल. दुसरा बॉल कॅप्टन राजू महेश वाबळे यांना बीट केलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे कॅप्टन राजू. महेश वाबळे बॅटिंग करत आहे. 3रा बॉल महेश वाबळे यांना आणि उंच टोलवलेलं महेश वाबळे यांनी 1 रनासाठी. शॉट चांगला होता पण अडवल्या गेल्यामुळे 1 रन. 3 बॉल. चौथा बॉल हा सचिन यांना आणि सचिन यांनी उत्कृष्ट असा एक षटकार मारलेला आहे. ते 21 धावा झालेल्या आहे. 3रं षटक चालू आहे आणि कॅप्टन राजू हे कॅप्टन सचिन यांना बॉलिंग करताना. कॅप्टन सचिन यांनी बॉल मारता येत नाही म्हणून स्टंप मारले. कॅप्टन सचिन एकदम 3 स्टंप सचिन यांनी उडवले आहे आपल्या बॅटीने, बॉलिंगने नाही. कॅप्टन राजू परत एकदा किरण यांना बॉलिंग घेऊन येत आहे आणि किरण यांनी असा उत्कृष्ट असा चेंडू मारला आहे, टोलवलेला आहे. राजू 3 ओव्हर 24 धावा. आता मॅजिक ओव्हर आहे आणि महेश वाबळे ह्या मॅजिक ओव्हरचा फायदा घेण्यासाठी तयार आहे. नितीन 1 मिनिट इकडे येतो का? हां इकडे ना. आता रोशन हे मॅजिक ओव्हर घेऊन आले. रोशन यांचा पहिला बॉल महेश यांनी डिफेंड केलेला आहे. 1 बॉल झालेला आहे.
रोशन महेश यांना दुसरा बॉल घेऊन येताना आणि महेश हे पुढे जाऊन हाणण्याच्या तयारीत आणि एकदम महेश दुसऱ्या महेशकडे बॉल गेला. महेश एसटी उडवण्याच्या तयारीत होता पण एसटी काही उडाल्या नाही. 2 बॉल झालेले आहेत. रोशन हे तिसरा बॉल घेऊन किरण यांनी उंच असा टोलवलेला चेंडू आणि इथे आउट झालेला आहे किरण. आता पंकज व्हाईस कॅप्टन पंकज आलेले आहेत. कॅप्टन सचिनचे व्हाईस कॅप्टन पंकज आलेले आहेत. पाहूया पंकज काय जादू करतात का. मॅजिक ओव्हर चालू आहे. 5 रन कमी झालेले आहेत. 3 बॉल झालेले आहेत आणि हारण्याचा सिलसिला हा चालू आहे आणि पंकज यांनी टोलवला चेंडू, एक पण धाव नाही आणि दुसऱ्या महेश यांनी एसटी उडवण्याचा प्रयत्न केला पण दुसरे महेश पोचले होते. हा चेंडू घेऊन वाईट चेंडू रोशन हे मॅजिक ओव्हरमध्ये वाईट चेंडू म्हणजे एका खड्यात 2 पक्षी 2 धावा आणि रोशन हे चेंडू घेऊन आलेला आहे आणि पंकज यांनी एकदम टोलवलेला चेंडू. आता हे रेकॉर्डिंग चालू आहे का लाईव्ह बघ ना एकदा चालू आहे का माझा मोबाईल पण हां आणि एकदम असा उत्कृष्ट असा चेंडू टोलवलेला आहे. कॅप्टन राजू एकदम सिरियसली खेळत आहे तर कॅप्टन सचिन आपले मजाकी अंदाजमध्ये खेळत आहेत त्याच्यामुळे ते काही जिकाना सध्या. आणि 32 धावा झालेल्या आहेत आणि महेश वर्सेस महेश यस वर्सेस महेश डब्ल्यू. महेश यसचा बॉल वाईट आहे महेश डब्ल्यूला. आता यश डब्ल्यूच्या लढाईत कोण जिंकतं पाहूया. महेश परत एकदा महेश डब्ल्यूला आणि महेश डब्ल्यूने मारला आहे एकदम काहीच नाही आणि महेश वाचलेले आहे ते एकदम. एक बॉल झालेला आहे आणि ते महेश डब्ल्यू यांना महेश डब्ल्यूने एकदम उंच टोलावलेला चेंडू हा खेळत आहे आणि आऊट झालेला आहे. दुसऱ्यांना खेळू दे काळू कोण मीच राहिलं इकडे. महेश मी एकच मॅच ओपनिंग केली बस त्याच्यानंतर काय केले घन. पंकजने शेवट 6 मारला आणि शेवटच येऊन 6 मारितोय तो. पुढं सोडलं तर पुढं जात नाही त्याच्याने. ओपनिंग सोडला तर खेळत नाही आणि शेवट खेळायला जात नाही. 69 शेवटची ओव्हर आहे की शेवटचा बॉल आहे. आज पण मॅजिक ओव्हरला आणलं होतं पण 3 षटकाची किती रन 36 रन भेटला. कल्पेश राहिलाय. अडुसष्ट रन लागतंय दाजी. पंकजला स्ट्राईक द्यावं काढून भागून द्या. 6 बॉल 16 नाही तुम्ही मारा एखादा असा. दाजी पंकज 5 बॉल दाजींनी मस्त पंकज मारीत कधी पंकज मारीन पण कधी. तीन बॉलातच आहे आता फक्त 2 बॅटिंग रे पंकज काय नाही. थोड्यावरून गेले पंकजने बिल्डिंग मला कळलं नाही. मला पुढे बॉल पण लागला नाही काय नाही. माझं बॉल लागला असं नाही एक बॉटला. बघ ना गट्टू दिसतोय गट्टू. नीट पकड ना कॅमेरा. दाखव आता पहिली ओव्हर मी टाक. नाही तू नाही कर.
पोर संघाची धावसंख्या खूप उत्तम असं बॉलिंग टाकलेली आहे नितीन यांनी. 1 ओव्हर 4 धावा फक्त. षटकार. दोन ओव्हर 24 धावा. तिसरं षटक घेऊन येत आहेत किरण. पुढचा चेंडू किरण यांच्याकडनं. शौर्य क्रिकेट संघाचे कीपर काळू. झेलबाद होताना आता वाचलेले बॅट्समन नितीन यांनी कॅच सोडलेला. आणि आता मॅजिक ओव्हर 4थी ओव्हर घेऊन येत आहेत पंकज. या ओव्हरला डबल रन मिळणार आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी पंकज यांच्याकडनं. बॅट्समन फक्त चौकार आणि षटकार मारण्याच्या प्रयत्नात आणि पुढचा षटकार त्या ठिकाणी. फिल्डिंग खूप उत्कृष्टपणे फिल्डिंग केलेली आहे सचिन यांनी. संघाचे कॅप्टन आहेत ते. आणि उत्कृष्ट स्पिन केलाय त्या ठिकाणी. बॉल पकडला जाईल. वाईड नाही हा. कॅच. 4 ओव्हर खूप उत्कृष्टपणे मॅजिक ओव्हर टाकलेली आहे. आणि आता संघाचे मालक नितीन आतापर्यंत प्रत्येक ओव्हरला 4 षटकार ते देत आलेले आहेत. आणि या ओव्हरला सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे पहिल्या षटकाराने. अजून 3 षटकार तरी कमीत कमी ते देतीलच. उत्कृष्ट फिल्डिंग. दोन बॉल झालेले आहेत. 4 बॉल होणार आहेत आणि हा तिसरा बॉल. बाउन्सर टाकताना नितीन. यावेळी त्यांनी थोडासा चेंज केला आहे गोलंदाजीमध्ये. पण पुन्हा एकदा चौकार. 1 षटकार 1 चौकार आणि 1 रन आतापर्यंत. आणि हा पुढचा चेंडू. यावेळेस फक्त 1च 6 दिलाय. खूप उत्कृष्ट गोलंदाजी करताना नितीन.
आणि हा झेलबाद पण 6 झालेला आहे. लास्ट ओव्हर घेऊन येत आहे महेश वाबळे आणि हा पहिला बॉल महेश वाबळे यांना एकदम मारला आहे, चौका गेलाय. महेश वाबळे पार करणार नौका, दिला आहे पहिला चौका. दुसरा बॉल एकदम भारी एकदम बॅक हॉलमध्ये खेळाडूला खेळताच नाही आला. 2 बॉल झालेले आहे. तिसरा बॉल महेश वाबळे घेऊन तिसरा बॉल आणि महेश वाबळेची उत्कृष्ट अशी फिल्डिंग आणि अरे रनआउट होता हुकला. 3 बॉल झाले आहे. महेश वाबळे चौथा बॉल घेऊन येत आहे. 68 धावा झालेला आहे. शेवटची ओव्हर आहे. 3 बॉल झाले आहे. चौथा बॉल घेऊन येत आहे. चौथा बॉल हा महेश वाबळे घेऊन आलेला आहे. राजू यांनी मारला आहे आणि एकदम नितीन यांच्याकडे फिल्डिंगला आला आहे. एकदम उत्कृष्ट फिल्डिंग. 4 बॉल झालेत. पाचवा बॉल घेऊन आत आहे महेश वाबळे आणि 5वा बॉल मारलेला आहे. परत एकदा नितीन यांच्याकडे फिल्डिंगला आणि 5 बॉल झालेला आहे. एकदम भारी षटक टाकलेला आहे महेश वाबळे यांनी. शेवटचा बॉल महेश वाबळे घेऊन येत आहे. राजू यांनी मारलाय पण एकदम भारी अडवलाय. शौर्य क्रिकेट क्लब संघाचे पंकज घनघाती फलंदाज ग्राउंडवर आलेले आहेत. पुढचा चेंडू आणि षटकार पण कॅच झेलबाद झालेला आहे त्या ठिकाणी. बसलेला आहे. नवीन चेंडू घेऊन येत आहे आणि नितीन यांनी एकदम उंच टोलवल्याचे शॉट 1 रनासाठी. संघाची धावसंख्या किती झाली? संघाची धावसंख्या किती झालेली आहे सध्या? 10. आणि द ग्रेट हिटर काळू बॅटिंग करताना आणि उत्कृष्ट षटकार त्या ठिकाणी त्यांनी टाकलेला आहे. 16 रन झालेले आहे. ते 17 रन झालेले आहे. 1 ओव्हर का 2 ओव्हर? 1 ओव्हर का 2 ओव्हर? 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 17. महेश पुढचा चेंडू घेऊन येत आहे. शौर्य क्रिकेट क्लबचे घनघाती फलंदाज नितीन पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहेत आणि हा उत्कृष्ट षटकार त्या ठिकाणी महेश यांना लगावलेला. महेश यांचा कॉन्फिडन्स लोज होताना दिसतोय. पुढचा चेंडू आणि 6 मारल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स कमी झालाय. त्याच्यानंतर ते वाईट टाकतायत लगातार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण महेश यांच्याकडनं. पुन्हा एकदा उत्कृष्ट चौकार लगावताना नितीन. आणि ही विकेट घेतलेली आहे महेश यांनी. मुथय्या मुरलीधरन असं त्यांना संबोधलं जातं. खूप स्पिन केलाय त्यांनी आणि हा झेलबाद होता वाचलाय. ठीक आहे. तू कोणते षटकार मारते शेवटच्या बॉलावर? 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 29 आणि मॅजिक ओव्हर या ओव्हर मध्ये रन काढल्यानंतर डबल मिळणार आहेत. आणि पहिला रन तर या रनासाठी 2 रन मिळतील. मॅजिक ओव्हरचा 3रा चेंडू आणि 1 रन. या ठिकाणी 2 रन मिळतील मॅजिक ओव्हर असल्यामुळे. बन्नी पुढचा चेंडू घेऊन येत आहे आणि हा उत्तुंग असा षटकार होता पण झेलबाद केलंय रोशन यांनी.
सचिन उतरलाय आता कॅप्टन्स नॉक. हो यॉर्कर टाकायचा प्रयत्न बन्नी यांच्याकडनं. आवाज यांच्यावर शूटिंग लक्ष द्या जास्त. शूटिंग काढ. नितीन कडे सचिन. वा माग बॅटमध्ये प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे, ओके. आता बघू. बॅट मध्ये स्प्रिंग आढळल्यानंतर त्यांनी बॅट रिप्लेस केलेली आहे. काळू पुढचा चेंडू खेळताना आणि हा उतुंग असा काळू 1-0 अजून. षटकार मारायचा होता पण तो प्लेड झालाय. आणि हा षटकार पुढच्या चेंडू. बघूया आता 3 सलग षटकार मारणार आहेत काळू. पहिला षटकार गेलाय. पहिला षटकार त्यांनी मारलाय आणि त्या ठिकाणी अजून 2 षटकार मारल्यानंतर 2000 रुपये त्यांना बक्षीस. रिस्क घेऊ नका. आताच फोन काढलाय 4 दिवस झाले. आता सगळ्या मॅच लाईव्ह करायच्या. पहिला दिवस आहे. या ठिकाणी शौर्य क्रिकेट संघाचे मालक नितीन. चौकार. कॅच आउट. शेवटच्या बॉलसाठी किरण उतरलेला आहे. हो चला